नमस्कार, मी मेघना घाग. मॉर्निंग महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. बुलेटिन मध्ये घेऊयात टॉप 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पोलिसांनी दुचाकीचे विचित्र आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्याची मोहीम राबवली आहे. जमा 300 सायलेन्सर्स पासून रॉकेटची प्रतिकृती पोलिसांनी तयार केली. मालेगावमध्ये वाढत्या तापमानामुळे जंगलातील नदी नाले पाणवठे पडले कोरडे. वानर सेनेची टोळी पोहोचली शहरात. नागरिकांकडून त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था. परभणीमध्ये वनवा पेटल्यानं वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण. पंचनामे करून भरपाई करण्याची मागणी. यवतमाळमधील गहुली हेटी गावात महिलांसह चिमुकल्यांची पाण्यासाठी वणवण. गावातलं पाणी अशुद्ध तर घोडवर पाण्यासाठी 1 किलोमीटरची पायपीट. नांदेडमध्ये टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर टोमॅटो तुडवत केलं लाल चिखल. भाजीपाल्याला योग्य हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट. तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता. गरज नसेल तर दुपारी बाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. वाशिममध्ये कागदी ड्रोन पत्रावळी उद्योगाला चांगला प्रतिसाद. लग्न समारंभामध्ये प्रचंड मागणी. महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना कागदी पत्रावळी बनवण्याचे कौशल्य. गट तयार करून उत्पादनात वाढ. जळगावमध्ये भूमी अभिलेख कार्यालयातून 30,000चा लॅपटॉप चोरी. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक. सुदैवानं लॅपटॉप मधील महत्त्वाचा डेटा सुरक्षित. धुळ्यातील साक्री रोड येथील पंचशील वसतिगृहास मी धुळेकर संघटनेकडून टीव्ही भेट. विद्यार्थ्यांना मनोरंजन, शैक्षणिक आणि माहितीसाठी टीव्ही देण्याचा उद्देश. कोपरखैरणे आणि वाशी पोलीस ठाण्याच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. नवी मुंबईत सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. अकोला जिल्ह्याचा तापमान सध्या 44 अंशांवर पोहोचलंय. पोल्ट्री फार्मवर वॉटर स्प्रिंकल तर पोल्ट्री फार्मच्या आत कोंबड्यांसाठी 6 कूलर. उन्हापासून बचाव होण्यासाठी शेतकऱ्यांना लढवली अनोखी शक्कल. वर्ध्याच्या खरांगणा कोंढाळी राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे. वाहन चालकांना नाहक त्रास. अपघाताची शक्यता. वाशिमच्या रिधोरा फाटा ते राजुराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्यात अनेक खड्डे तर अपूर्ण डांबरीकरणामुळे वाहन चालकांना मोठी अडचण. प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यानं स्थानिकांकडून रोष व्यक्त. वाशिममध्ये IPL क्रिकेट मॅचचा थरार सुरू असून यातील प्रत्येक मॅचवर जोरदार सट्टा लावला जातोय. क्रिकेटचा ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या साडेगुळे शाखेच्या पथकानं छापा टाकलाय. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात. अपघातात 2 युवक गंभीर जखमी. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. जळगावात नशेत पतीनं पत्नीच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन तुकडे पाडण्याची घटना घडली आहे. पत्नीच्या भावालाही केली मारहाण. MIDC पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल. गडचिरोलीत 4 जहाल माओवाद्यांना अटक. एका नक्षली दाम्पत्यासह 2 महिलांचा समावेश. गडचिरोली पोलीस आणि CRPFची संयुक्त कारवाई. नवी मुंबईतील तळोजामधून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त. 20,76,600 रुपये किमतींचा 41.5 खरं तर किलो सॅमचा वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे. एकाला अटक तर दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. वर्ध्यात आमला येथे विद्युत पुरवठा अचानक खंडित. उष्णता वाढून पोल्ट्री फार्म मधील 1200 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नागपूर शिक्षक घोटाळा प्रकरण. आरोपी महेंद्र म्हैसकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अधिक तपास सुरू.
मैत्रिणीच्या वडिलांनी धमकी दिल्यामुळे तरुणाची आत्महत्या. छत्रपती संभाजीनगर मधील धक्कादायक घटना. वडिलांसह मैत्रिणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल. बुलढाण्यात एसटी बसमध्ये 2 महिलांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास. महिलांकडून 60,800 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती. अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. शिरूरमध्ये राजगुरुनगर जवळील अल्पवयीन मुलीच्या अपहरण अत्याचार प्रकरणात अज्ञात व्यक्तीने आरोपीच्या घरासमोरच ट्रॅक्टर पेटवलाय. पोलीस अग्निशामक दल घटनास्थळी दाखल तर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. अलिबागमध्ये रेवस मार्गावर अपघात आणि राडा प्रकरण. अलिबाग पोलिसांकडून गंभीर दखल घेत 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भिवंडीत 13,05,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. वर्ध्यात मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद. 4 चोरट्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. चोरट्याकडून 13 मोबाईल, हँडसेट, कारसह 8,42,000चा मुद्देमाल जप्त. लातूरमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरांना घेतलं ताब्यात. अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल. 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. ईशान्य दिल्लीतील शक्तिविहार परिसरात शनिवारी पहाटे 4 मजली इमारत कोसळून 11 जणांचा बळी गेला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिलेत. दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काहीही वाईट वाटण्याचं कारण नाही. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षाला ठाकरे हे नाव नष्ट करायचं आहे. अशा वेळी जर दोन्ही ठाकरेंनी साथ आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्र स्वागत करेल. आम्ही आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर प्रतीक्षा करणार आहोत. आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या गोष्टींकडे पाहत आहोत. शेवटी महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही यावं हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षानं सांगण्याचं काही कारण नाही. माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे जे त्यांना योग्य वाटतं तो निर्णय त्यांनी घ्यावा असं अजित पवार यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर. अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार. नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयात होणाऱ्या कार्यकर्त्या मेळाव्याला दोन्ही नेते एकत्र येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात हैदराबाद हाऊसमध्ये घेणार जनता दरबार. दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत जनता दरबाराचं आयोजन. तर मुख्यमंत्री स्वीकारणार नागरिकांचं निवेदन. अडीअडचणी असणाऱ्यांना दरबारात येण्याचं आवाहन. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार. त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून हिंगोलीतील 800 भाविक अयोध्येला रवाना झालेले आहेत. आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर आणि अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्याकडून दाखवण्यात आला हिरवा झेंडा. धुळ्यात नवीन वक्फ कायद्याविरोधात मुस्लिम बांधवांचा शांततामय निषेध. काळ्या फिती लावून नमाज पठण करत दर्शवली नाराजी. परळीत निवडणूक विभागाकडून बडतर्फ. पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेवर गुन्हा दाखल. कासलेनं केले होते ईव्हीएम मशीन छेडछाड संदर्भात वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सिडको प्रशासनाविरोधात ढोल बडवत आंदोलन. कारवाईत तोडण्यात आलेली आदिवासींची घरं पुन्हा बांधून देण्याची मागणी. चंद्रपुरात मेघना बोर्डीकर यांनी भटाळी कोळसा खाणीची केली पाहणी. मायनिंग ऑपरेशन कसं होतं, गुणवत्ता कशी राखली जाते, कोळसा खाण प्रबंधन कसं केलं जातं याबाबत माहिती जाणून घेतली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.